काय करतेस? अरे बाबा माझ्या जिला खरवस होय तो खरवस करतोय आता खरवस चीक मागवलो त्याच्यात गुळ घातलंय आता त्याच्यात वेलची घालून आता ते खरवून त्याचं हे एक जीव करणार आणि त्याच्यानंतर ते गॅसवर आता चुली नाही ना त्याच्यामुळे गॅसवरच ठेवूचं लागतं रे बाबा काय करू तर हे करून तर आता पाणी ठेवून त्या डब्यात उकळत ठेवू करू आणि तो 1 तासानं उकडलो तर आज खायचो नाही तो हां कारण का आज खाल्लो तर एका चव लागायची नाही तो जरा गुळात मुरलो चांगलो काय तर उद्या खायचं सकाळी आता रात्री करून ठेवायचो आणि उद्या सकाळी करायचं मग खरवस आता हे मी उकडत ठेवणार हे पाणी घालून म्हणजे पाणी नाही दूध आणि त्याचं ते चीक असतं पहिलं चीक असतं ना तुका माहिती आहे गायचं चीक म्हशीचं चीक वियाली काय हां हां नाही माहित. नाही माय दही तर हे बघ तुका दाखवते हे बघ ह्यो आता असं पिवळं पिवळं ह्यो ना चीक आहे ह्यो चीक याच्यात आता गुळ घातलंय हां गुळानं चांगलं लागतं साखरेनं चांगलं लागत नाही म्हणून गुळ घालायचो तर माझ्या झिला होय ना त्याला काय करू मुंबईतून इल्याबद्दल सारखं आला आहे खरवस कर आहे खरवस कर आहे खरवस कर तर आता बाबा एका चांगलं हाणू आणि तो आता हाणल्यान तर आता हे करतले आणि आता उकडत ठेवतलं हां आणि नंतर पाणी ठेवायचं तो टोप दे दाखवते ह्यो त्याच्या झाकणी ठेवून मग उकडत ठेवतलं आणि मग थोड्या वेळात खरवस तयार होईल मग तो आता नाही काय उद्या सकाळी असा असं खरवस करता मग तयार होईल मग तयार झालं का तुका दाखवतो. नमस्कार. आता आपण खरवसची रेसिपी दाखवणार आहे मम्मी आपल्याला. तर मम्मी किती चीक येतो आणि त्यात किती गुळ घातलाय? हां तो चीक आहे ना हा ते अर्धा लिटर आहे अर्धा लिटर चीक त्याच्यात पाव किलो गुळ घातला आहे हा बघ हा गुळ आहे गुळ हां हां आणि पाव लिटर दूध टाकलं आहे असं तो विरघळून झालं ना काय त्याच्यात हे टाकायची वेलची टाकायची वेलची टाकून नंतर तो ह्याच्यावर गॅसवर पाणी ठेवायचं टोपात किंवा कुकरमध्ये ठेवायचा आणि तो शिजवून घ्यायचा आणि ते झालं वाफेवर शिजवायचं पाणी टाकायचं कुकरमध्ये खाली त्याच्यात भांडं ते ठेवायचं पाव लिटर दूध घातलं आहे गुतूळ ह्याच्या चिकात आणि गुळ घातलं आहे आता ते कोलसवून मी हे कालवून ते आता उकडत ठेवणार नंतर हे ना हे दूध असतं हे ना हे असं चहाच्या गाळण म्हणजे काय कचरा बिचरा असला ना तर तो राहतो ह्याच्यात हे आता गाळून झालं सगळं हे हां आता ह्याच्यात वेलची घालायची हां एक चहाचा चमचा वेलची वर टाकायची अशी हां जायफळ वेलची सगळं ते वाटून मग खमंग चांगलं येतो आता हे झालं ते ड्रायफ्रूट ठेवले बघते ते काजू बदाम आणि चारोळे आहेत हे सगळं मिक्स केलं हे ड्रायफ्रूट आता ह्याच्यात शोसाठी टाकायचं हे असं टाकलं ना हे शिजलं का ते वर एकदम चांगलं शोसारखं दिसतं आता हे टोपात पाणी ठेवायचं आणि त्याच्यात उकडत ठेवायचं ते हे आता हा असा मोठा टोप घ्यायचा त्याच्यात पाणी ठेवायचं तांब्या 1.5 तांब्या नुसतं पाणी आणि त्याच्यात हा टोप हे आता हे तयार केलं आहे ना हे खरवसाचं ते आत ठेवायचं जास्त वर तयार नव्हतं खरवसाचं हे आता हे असं ठेवायचं असं हे ठेवलं ना काय हे त्याच्यात झाकणी ठेवायची हे झाकण आहे हे त्याच्यावर ठेवायचं आणि गॅस पेटवून हे याच्यावर ठेवायचं
ठेवलं ना का त्याच्यात त्या टोपावरची परत एक झाकणी ठेवायची. हे असं ठेवलं का अर्धा तास उकडत ठेवायचं ते म्हणजे गॅसवर बॉईल करू. झालं हेच पण झालं. हा खरवस तयार. त्याचे तुकडे उद्या पाळले काढले की खायला तयार. आता जरा अजून गरम आहे म्हणून जरा थंड करायला ठेवायचं. आला कुठं. हा खरवस तयार झालेला आहे. आता त्याचे असे भाग काढायचे हे बघ. घेऊन ये. या दादा दाखवायचं मग. लवकर घेऊन या, लवकर घेऊन या. लवकर घेऊन या जरा. काल रात्री गेलाय, आज दुपार झाली. अरे बबलू काय करतोय? खरवस केलं तू खा जरा. दे दे खरवून दे. बघ तुझ्या आवडीसाठी तिला खरवस केलं. म्हणजे तिला आवडतं ना. तर नातवंडा नाही काय कोणाच नाही. सुनेत पण आवडत नाही. अप्रतिम. कोणालाच नाही आवडत. अप्रतिम खरवून आहे. मग माझ्या तिला तेवढं आवडतं. आज मागवलं ना खरवस करून ठेवलंय. आज जिरान खाल्यान बरं.